आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक आहे। मुंबई उपनगरात सर्वाधिक कुपोषित बालक आहेत। तब्बल 1,82,443 बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी आहे। सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात आहेत। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे। मुंबई उपनगरामध्ये 16,344 कुपोषित बालक आहेत। अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय। राज्यात 1,82,000 कुपोषित बालकं आणि त्यापैकी सर्वात जास्त कुपोषित मुंबई उपनगरात असल्याचं कळून येत आहे। ग्रामीण भागापेक्षा शहरात कुपोषित मुलांची आकडेवारी जास्त आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर, सौरभ, जी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अधिकृत माहिती जी सभागृहाच्या पटलावर देण्यात आली त्याच्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर येते। त्याच्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक अतिकुपोषित ग्रस्त जे बालक आहेत ते मुंबई शहराच्या उपनगरामध्ये आहेत आणि त्यानंतर खालोखाल मग पुणे आणि इतर भागांमध्ये येतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आपणास माहिती आहे की कुपोषण हा विषय फक्त विशेषतः आदिवासी पट्ट्यांमध्ये म्हणजे नंदुरबार असेल किंवा त्या भागांमध्ये असेल अशा ह्याच्यामध्ये आता चर्चेचा विषय होता आधी, पण आता मात्र शहरी भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण असल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास शासनाच्या वतीने जी आत्ता माहिती देण्यात आलेली त्यामध्ये तीव्र कुपोषित बालकांची जी संख्या आहे ती मुंबई उपनगरामध्ये 2,887 आहे आणि जर पाहिलं तर पुण्यामध्ये सुद्धा जवळपास त्यांची जी संख्या येते ती आकडेवारी येते ती जवळपास 1,666 पर्यंत येते। याचा अर्थ जे मेट्रो सिटी म्हणून आपण विकसित डंगोरा वाटतो, ढोल वाजवतो, त्याच शहरी भागामध्ये अति कुपोषणग्रस्ताचं प्रमाण वाढताना दिसतंय। ही चिंतेची बाब आहे। आधी यापूर्वी कुपोषण कमी व्हावं यासाठी आदिवासी पट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या गेल्या, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शालेय पोषण कसं वाढेल याचा विचार केला गेला होता। त्याच्यामध्येही सुद्धा अनेक वेळा भ्रष्टाचाराची प्रकरणं ही चर्चेची कायम राहिली होती, पण आत्ता जी आकडेवारी येते ती म्हणजे शहरी भागातच जर अतिकुपोषणग्रस्त किंवा कुपोषणग्रस्त बालकांची संख्या ती अधिक असेल तर मात्र शासनासमोरचा एक मोठं आव्हान आता उभं राहणार आहे। एका बाजूला शहरी भाग म्हणजे मेट्रो सिटी आपण म्हणतो की जिथे मोठमोठे हजारो कोटींचे प्रकल्प सरकार देते, वेगवेगळ्या सेवा सुविधांसाठी मुंबईसारखी महापालिका हजारो कोटींचं बजेट मांडते, अशाच ठिकाणी जवळपास कुपोषितग्रस्तांची संख्या ही अधिक असणं फार मोठी गोष्ट मानावी लागेल आहे। सरकारसाठी ही गंभीर बाब आहे। सरकार आता याच्याबाबत अनुषंगाने काही नवीन पावलं उचलतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच सागर, असेच आमच्यासोबत जोडलेले रहा। अजून एक मोठी अपडेट